आगामी लोकसभा निवडणुकांची लवकरच घोषणा होणार असून राजकीय पक्षांच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे दिसून येत आहे। एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे महायुतीमध्ये जागा वाटपावर तोडगा काढला जात आहे। शिवसेना उबाठा गटाकडून 18 जागांवर दावा करण्यात आल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाला महायुतीत 12 जागा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे। महायुतीच्या नेत्यांनी चर्चा केल्यानंतर त्यांच्यातील लोकसभा जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला निश्चित झाल्याचे समजते। त्यानुसार भाजपा 32 जागांवर उमेदवार देणार आहे। नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्याचं स्वप्न भाजपने पाहिलं आहे। त्यातच महायुतीतील सर्वच नेत्यांकडून मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असे सांगण्यात येते। त्यामुळे लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाचं झुकतं माप दिलं जात आहे। त्याच अनुषंगाने महायुतीतील जागा वाटपातही भाजपाचा वरचष्मा दिसून येतो। महायुतीमधील घटक पक्षांची जागा वाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात पोहोचली असून महायुतीतील संभाव्य जागा वाटपाचा एक फॉर्म्युलाही समोर आला आहे। महायुतीमध्ये लोकसभेला 32-12-4 असा फॉर्म्युला निश्चित होत असल्याचे समजते। त्यामध्ये भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 32 जागा येतील, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला 12 जागा येतील, तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागू शकणार आहे। लोकसभा भाजपाला अधिक जागा मिळाल्या तरी विधानसभेला शिंदे गट आणि अजित पवार गटाला अपेक्षित जागा वाटप देऊन खुश केले जाईल अशीही माहिती आहे। सध्या महायुतीच्या राज्यातील नेत्यांमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे, परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अंतिम निर्णयानंतरच जागा वाटप निश्चित होईल, त्यानंतरच घोषणा होईल असे सूत्रांनी सांगितले आहे। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।